कंबशन पॉईंट हे ते मिनिमम टेम्परेचर असतं जेव्हा पेट्रोलसारखे ज्वलनशील पदार्थ वाफेमध्ये रूपांतरित होतात, वेपराईज होतात. आणि अशा वेळेला कोणत्याही अग्निघटकाशी जेव्हा त्याचा संबंध येतो तेव्हा काय होतं? स्फोट होतो, राईट? धमाका होऊ शकतो. त्याप्रमाणेच 17 सेकंड्स म्हणजे 17 सेकंद हा एक कंबशन पॉईंट आहे जेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रॅमिंग करत असता. सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे फक्त 17 सेकंदांच्या ॲक्टिव्हिटीनंतर तुम्ही तुमच्या इच्छा रियालिटीमध्ये आणण्याची सुरुवात करता. आणि हो, त्याचबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण त्याआधी हॅलो, नमस्ते, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये. सो आज पुन्हा एकदा मी अमेझिंग अशी लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक घेऊन आली आहे. आणि कळालंच असेल, या टेक्निकचं नाव आहे 17 सेकंड्स म्हणजेच 17 सेकंड्स. आणि याच्यात बेसिकली आपण 2-3 गोष्टी बघणार आहे या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिलं म्हणजे एकतर 17 सेकंड्स किंवा 17 सेकंद ही मेथड कुणी इंट्रोड्यूस केली, म्हणजे त्याच्या मागचं सायंटिफिक डिस्कवरी काय आहे ते आपण बघणार आहे. आणि थर्ड आणि जो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो तो म्हणजे 17 सेकंदांचा वापर कसा करायचा. ओके, आता सुरुवात करू पहिल्या टॉपिकला. कोणी 17 सेकंदांचा रूल सगळ्या जगासमोर आणला, राईट? तर त्यांचं नाव आहे इस्थर हिक्स. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. त्या एक अमेरिकन इन्स्पिरेशनल स्पीकर आहेत आणि ऑथर आहेत, म्हणजे लेखिका आहेत. त्यांनी खूप सारी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रिसर्चमध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे. सो आपलं जे मेन पुस्तक आहे द सिक्रेट, रहस्य बुक, ज्याच्यापासून लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांना कळालं, त्या मेन पुस्तकामध्ये सुद्धा यांचा उल्लेख आहे. सो त्या लेवलचं त्यांनी रिसर्च लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये केलेलं आहे. सो त्यांनी जेव्हा त्या रिसर्च करत होत्या तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 17 सेकंड्सचा एक रूल वर्क करतो. 17 सेकंदांमध्येच तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं, तुम्ही तुमच्या अवचेतन मनाचं रिप्रोग्रॅमिंग करायला सुरुवात होत असते. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे फक्त 17 सेकंद जर तुम्ही कोणत्याही विचारावरती फोकस केलं, अनडिवायडेड अटेन्शन, ओके, म्हणजे तुम्ही जर एखाद्या विचारावरती पूर्णतः फोकस करताय पण त्यावेळी कोणताही दुसरा विचार तुमच्या डोक्यामध्ये येत नाही आहे, त्यावेळेला तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रॅमिंग व्हायला सुरुवात होते. आणि तशा प्रकारचे इमोशन्स, त्या फिलिंग्स आपोआप तुमच्या मनामध्ये क्रिएट व्हायला लागतात. जेव्हा तुम्ही पूर्ण फिलिंग्सने आणि इमोशन्सने एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज करता, एखाद्या गोष्टीचा विचार करता, तेव्हा ती गोष्ट रियालिटीमध्ये यायला लागते, राईट? एकच रिझन असतं, तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला पटवून देत असता की ही माझी रियालिटी आहे, ही माझी इच्छा आहे आणि हेच होणार आहे, हे तुम्ही पटवून देत असता. सबकॉन्शियस माइंडला जे पटवून देतो ते रियालिटीमध्ये घडतं. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण ॲक्च्युअलमध्ये तसंच आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात, ठीक आहे? ओके, आता ही टेक्निक कशी करायची हे बघून घेऊ. सगळ्यात सिंपल आहे. तुम्हाला अशी कोणती तरी तुमच्या घरातली जागा शोधावी लागणार जी शांत आहे आणि जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि जिथे तुम्हाला स्ट्रेसफुल फील होणार नाही, ठीक आहे, पीस फील होईल अशी जागा तुम्हाला शोधून काढायची. त्या ठिकाणी तुम्हाला मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये बसायचं आहे. आणि सगळ्यात पहिली जी स्टेप असते ती म्हणजे तुमचं इंटेन्शन किंवा तुमची इच्छा, तुमचं जे गोल आहे ते नोट डाऊन करायचं. तुमची इच्छा आहे ना, त्याच्याबद्दल तुम्ही क्लिअर असायला हवं, 100% क्लिअर असायला हवं की मला ही एकच गोष्ट हवी आहे, ठीक आहे? एका वेळेला खूप साऱ्या गोष्टी जर तुमच्या मनामध्ये चाललेल्या असतील आणि खूप सारे इंटेन्शन तुम्ही ठेवलेले असतील ना, तर ते कुठेतरी आपण युनिवर्सला कन्फ्यूज करतो. त्यामुळं एकच तुमची इच्छा जी आहे ना, ती त्याबद्दल क्लिअर राहा की हो, मला एक्झाममध्ये 95% पाडायचे तर मला 95% पाडायचे, ठीक आहे? ही तुमची एखादी फॉर एक्झाम्पल इच्छा असू शकते. एकच इच्छा घ्या, एकच इंटेन्शन घ्या, बसा. मोबाईलमध्ये 17 सेकंदांचा एक अलार्म लावू शकता, नाही लावू शकत काही प्रॉब्लेम नाही, कारण 17 सेकंदच करायचं असं काही नाही आहे. 17 सेकंदांपेक्षा जास्त झालं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. 17 सेकंद त्या तुमच्या इच्छेवरती फुल फोकसने व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि फुल तुमचं ऑफर्मेशन 17 सेकंदांपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे. वाटतं आपल्याला सोपं की यात काय अवघड आहे, 17 सेकंद तर मी असं इझिली करेल. इतकं सोपं नाही. तुम्ही जर एखादा कोणी व्यक्ती असेल जो पहिल्यापासून मेडिटेशन करतो आणि ध्यानधारणा करतो, तर त्या व्यक्तीला कदाचित हे सोपं जाऊ शकतं, कारण ऑलरेडी त्याचं मन त्यांनी शिकलेलं आहे की मेडिटेशन एखाद्या गोष्टीवरती कसं करायचं आणि ध्यान कसं लावायचं.
पण जर मेडिटेशनची सवय नसेल ना, तर तुम्ही 17 सेकंद एका विचारावरती राहू नाही शकत. फार हार्ड आहे. ठीक आहे, पण हे कालांतराने होतं. जितकी जास्त प्रॅक्टिस तुम्ही कराल तितकं ते हळूहळू तुम्हाला खूप इझी जाईल. मग 17 सेकंद त्या विचारावरती तुम्हाला फोकस करायचं आहे. आता 17 सेकंड झाल्यानंतर इथे थांबायचं का? तर नाही. 17 गुणुले 4 म्हणजे 17 × 4 असा पण एक रूल येतो. पहिल्या 17 सेकंदांमध्ये तुमचं जे इंटेन्शन असतं ते इंटेन्शन फीलिंग्ज आणि इमोशनमध्ये कन्वर्ट होतं. दुसऱ्या 17 सेकंदांमध्ये त्या फीलिंग्ज आणि इमोशन स्ट्रॉंग होतात. तिसऱ्या 17 सेकंदांमध्ये अजून एक कन्वर्शन पॉईंट येतो, ज्या ठिकाणी तुमच्या फीलिंग्ज आणि ज्या इमोशन्सने तुम्ही जी तुमची इच्छा आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगितली आहे ती सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचते. आणि चौथ्या 17 सेकंदांमध्ये कॉन्शियस माइंड ती गोष्ट मान्य करतं आणि मग तुमची इच्छा रियालिटीमध्ये यायला सुरुवात होते. आता जे सुरुवातीचे लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिस करणारे जे मॅनिफेस्टर असतात त्यांच्या व्हायब्रेशन्स इतक्या काही हाय नसतात. आपण जेव्हा आता मी सुद्धा सुरुवातीला लॉ ऑफ अट्रॅक्शन करायच्या तेव्हा बऱ्याच टेक्निक वर्क नाही करायच्या, तेव्हा मग विश्वास ठेवायला थोडं हार्ड जातं, राईट. पण जर तुम्ही 100% विश्वास ठेवत असाल आणि तुमच्या व्हायब्रेशन तुम्ही स्ट्रॉंग ठेवत असाल, हाय व्हायब्रेशन ठेवत असाल, तर तुमची कोणतीही टेक्निक तुम्हाला काम करून देते. जर तुमच्या व्हायब्रेशन्स हाय नसतील तर मग टेक्निक वर्क करत नाही. हे हार्ड आहे, पण तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितक्या तुमच्या व्हायब्रेशन्स हाय होत जातील. आणि एका गोष्टीचा, एका टेक्निकचा रिझल्ट जर तुम्हाला दिसला तर तेव्हा मग तुम्हाला सांगायची गरज नाही पडत की लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं की नाही, आणि मग अशा शंका तुमच्या मनामध्ये येत नाहीत. सो प्लीज ही टेक्निक ट्राय करून बघा. 17 × 4 आधी 17 सेकंदांची तर प्रॅक्टिस करा. 17 सेकंद जर प्रॅक्टिस करायला तुम्ही शिकला तर मग 68 सेकंदांचा रूल फॉलो करा. 68 म्हणजे काय? 68 सेकंड्स. 17 × 4 = 68. ठीक आहे, ही टेक्निक ट्राय करा. आता 68 जरी म्हटले तरी फक्त 1 मिनिट आणि 8 सेकंद येतात, राईट. 1 मिनिट आणि 8 सेकंद कुणीही कितीही आयुष्यात बिझी असलेली व्यक्ती एवढा वेळ स्वतःसाठी काढू शकते, राईट. एवढं जरी केलं तरी तुम्हाला 30 दिवसांच्या आतमध्ये, म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये खरं तर 1 महिनासुद्धा खूप जास्त होतं. फक्त 7 दिवसांच्या आतमध्ये, म्हणजे 1 आठवड्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसतील. ॲक्च्युअल चेंजेस जरी नाही झाले तरी तुमचा माइंडसेट मात्र पॉझिटिव्ह नक्कीच होईल. आणि माइंडसेट पॉझिटिव्ह झाला म्हणजे रियालिटी होते, कारण प्रत्येक गोष्ट 2 वेळा घडत असते. एकदा तुमच्या मनामध्ये, तुमच्या माइंडमध्ये, आणि मग ती रियालिटीमध्ये येते. सो ही टेक्निक ट्राय करा. जो काही तुमचा रिझल्ट असेल तो मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि सपोर्ट माझ्या पाठीशी असाच राहू द्या. बाय बाय अँड थँक्यू.